नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। पहिलीच बातमी आहे भाजपच्या यादीची। भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण मधून, बावनकुळेंना कामठी मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। गिरीश महाजन यांना जामनेर मधून आणि बल्लारपूर मधून, मुनगंटीवार यांना वांद्रे पश्चिम मधून, शेलार आणि कोथरूड मधून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर भाजपची पहिली यादी आपण पाहूया। नागपूर दक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस, कामठी मधून चंद्रशेखर बावनकुळे, नंदुरबार मधून विजयकुमार गावित, धुळे शहर मधून अनुप अग्रवाल, सिंदखेडा मधून जयकुमार रावल। तर काशीराम पावरा शिरपूर मधून, अमोल जावळे रावेर मधून, संजय सावकारे भुसावळ मधून, सुरेश भोळे हे जळगाव मधून, तर मंगेश चव्हाण चाळीसगाव मधून। शहादा मधून राजेश पाडवी, जामनेर मधून गिरीश महाजन, चिखली मधून श्वेता महाले, खामगाव मधून आकाश फुंडकर आणि जळगाव जामोद मधून संजय कुटे। तर रणधीर सावरकर हे अकोला पूर्व मधून, धामणगाव रेल्वे मधून प्रताप अडसद, तर अचलपूर मधून प्रवीण तायडे, राजेश बकाने हे देवळी मधून, तर हिंगणघाट मधून समीर कुणावार। वर्ध्यामधून पंकज भोयर, हिंगणामधून समीर मेघे, नागपूर दक्षिण मधून मोहन माते, नागपूर पूर्व मधून कृष्णा खोपडे आणि तिरोरा मधून विजय रहांगडाले। तर गोंदियामधून विनोद अग्रवाल, आमगामधून संजय पुरम, कृष्णा गजबे हे आरमोरी मधून, बल्लारपूर मधून पुन्हा एकदा सुधीर मुनगंटीवार, तर चिमूर मधून बंटी भांगडिया। वणी मधून संजीव रेड्डी बोडकुरवार, रायगाव मधून अशोक उईके, यवतमाळ मधून मदन येरावार, किनवट मधून भीमराव केरम, भोकर मधून श्रीजया चव्हाण। तर नायगाव मधून राजेश पवार, तुषार राठोड मुखेड मधून, तानाजी मुटकुळे हे हिंगोलीतून, तर मेघना बोर्डीकर जिंतूर मधून आणि बबनराव लोणीकर हे परतूर मधून। बदनापूर मधून नारायण कुचे, भोकरदन मधून संतोष दानवे, फुलंब्री मधून अनुराधा चव्हाण, संभाजीनगर पूर्व मधून अतुल सावे, गंगापूर मधून प्रशांत बम। तर बागलाण मधून दिलीप बोरसे, चांदवड मधून राहुल आहेर, नाशिक पूर्व मधून राहुल ढिकले, नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे, तर नालासोपाऱ्यातून राजन नाईक। भिवंडी पश्चिम मधून महेश चौगुले, मुरबाड मधून किसन कथोरे, कल्याण पूर्व मधून सुलभा गायकवाड, डोंबिवली मधून रवींद्र चव्हाण, ठाणे मधून संजय केळकर। तर ऐरोली मधून गणेश नाईक, बेलापूर मधून मंदा म्हात्रे, दहिसर मधून मनीषा चौधरी, मुलुंड मधून मिहिर कोटेचा, तर कांदिवली पूर्व मधून अतुल भातखळकर। चारकोप मधून योगेश सागर, मालाड पश्चिम मधून विनोद शेलार, गोरेगाव मधून विद्या ठाकूर, अंधेरी पश्चिम मधून अमित साटम, विलेपार्ले मधून पराग अळवणी। घाटकोपर पश्चिम मधून राम कदम, वांद्रे पश्चिम मधून आशिष शेलार, सायन कोळीवाड्यातून तमिल सेल्वन, तर वडाळ्यामधून कालिदास कोळंबकर आणि मलबार हिल मधून मंगल प्रभात लोढा। कुलाब्यामधून राहुल नार्वेकर, पनवेल मधून प्रशांत ठाकूर, उरण मधून महेश बालदी, दौंड मधून राहुल कुल, चिंचवड मधून शंकर जगताप। तर भोसरी मधून महेश लांडगे, शिवाजीनगर मधून सिद्धार्थ शिरोळे, कोथरूड मधून चंद्रकांत पाटील, पर्वती मधून माधुरी मिसाळ, तर शिर्डी मधून राधाकृष्ण विखे पाटील। शेवगाव मधून मोनिका राजळे, राहुरी मधून शिवाजीराव कर्डिले, श्रीगोंदा मधून प्रतिभा पाचपुते, कर्जत जामखेड मधून राम शिंदे, केज मधून नमिता मुंदडा। तर निलंग्यातून संभाजी पाटील निलंगेकर, औस्यामधून अभिमन्यू पवार, तुळजापूर मधून राणा जगजितसिंह पाटील, सोलापूर उत्तर शहर मधून विजयकुमार देशमुख, तर अक्कलकोट मधून सचिन कल्याण शेट्टी। माण मधून जयकुमार गोरे, सोलापूर दक्षिण मधून सुभाष देशमुख, कराड दक्षिण मधून अतुल भोसले, सातारा मधून शिवेंद्र राजे भोसले, कणकवली मधून नितेश राणे। तर कोल्हापूर दक्षिण मधून अमल महाडिक, इचलकरंजी मधून राहुल आवाडे, मिरज मधून सुरेश खाडे, तर सांगली मधून भाजपनं पुन्हा एकदा सुधीर गाडगीळ यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं। तर भाजपच्या पहिल्या यादीमधली वैशिष्ट्य काय आहेत ते आपण पाहूया। वाद असल्यामुळे भाजपच्या पहिल्या यादीमध्ये वर्सोवा, घाटकोपर पूर्व आणि बोरिवली या जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आला नाही। भाजपच्या पहिल्या यादीमध्ये अश्विनी जगतापांच्या जागी धीर शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे। कल्याण पूर्व जागेवर गणपत गायकवाड तुरुंगात असल्यामुळे पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मुंबईमध्ये एकाच घरामध्ये दोन भावांना उमेदवारी देण्यात आली आहे। आशिष शेलार, वांद्रे पश्चिम आणि विनोद शेलार यांना मालाडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। घाटकोपर पूर्व जागेवर प्रकाश मेहता आणि विद्यमान आमदार पराग शहा
दोघांच्या वादामुळे पहिल्या यादीमध्ये उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. की पक्ष हा वेळोवेळी आपला पद्धतीने जबाबदारी देत असतं. मागच्या वेळी मला सांगितलं की संघटनेचं काम करा, संघटनेचं काम करण्याचं त्या ठिकाणी जबाबदारी मिळाली. आता विधानसभेमध्ये पुन्हा उमेदवारी दिली आहे आणि मला विश्वास आहे की कामठी विधानसभेतनं जी माझ्यासोबत प्रत्येक मतदाराचे माझे संबंध आहेत, आमचे जे प्रमुख या ठिकाणी जवळपास 10,000-12,000 कार्यकर्त्याची फळी आहे, या फळी चांगल्या पद्धतीने काम करेल आणि 100% विजय होईल. आणि महाराष्ट्रात जी पहिली यादी आली आहे 99ची, ही यादीमधले देवेंद्रजी पासून तर आमचे आशिष शेलारजी आहेत, आमचे संपूर्ण महाराष्ट्राचा कोर कमिटीचे आमचे उमेदवार आहेत, हे सर्व विजय होतील आणि महायुती प्रचंड चांगल्या पद्धतीने आम्ही जिंकू. आणि महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार, हे केंद्रातलं आमचं सरकार आहे, महाराष्ट्रात सुद्धा 14 कोटी जनतेच्या विकासाचं सरकार येईल आणि निश्चितपणे आम्ही चांगलं काम करू. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक मतदार यांनी मला 2दा विजयात आशीर्वाद दिला. यापुढेही त्यांची सेवा करण्याची संधी ते मला देतील हा माझा पूर्ण भरोसा आहे. वांद्र्यातील सुजाण नागरिकांच्या सर्व परीक्षांमध्ये पास मी उतरलेलो असल्यामुळे यापुढे विकासाच्या कामाची गती अजून वाढवून मुंबईकरांची आणि माझ्या मतदारसंघातील नागरिकांची मी सेवा करत राहीन. पार्टीने संधी दिली आणि मी जाऊन जनतेचा आशीर्वाद घेत पक्षाने जो विश्वास व्यक्त केला त्या विश्वासाला अनुरूप लोकांपर्यंत विश्वगौरव, देशगौरव, नरेंद्र मोदीजींचा विकासाचा संदेश व महायुतीचा, महाराष्ट्राच्या प्रगतीचा, स्थिर सरकारचा संदेश पोहोचवण्याचं काम मी निश्चित. सर्वप्रथम मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, त्याचप्रमाणे अमित शहा साहेब, JP नड्डा साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून मी आभार मानतो की त्यांनी परत एकदा मला कुलाब्यातनं प्रतिनिधित्व करायची संधी दिलेली आहे. किमान 40,000 मतांनी आम्ही कुलाबा विधानसभेची सीट भारतीय जनता पक्षाच्या फेवरमध्ये निवडून आणणार. समोरच्या विरोधकांचं आव्हान वाटतंय का तुम्हाला? विरोधकांकडे उमेदवारच अजून नाहीये, आव्हान कोणाचं घ्यायचं? भाजपची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आभार मानलेत. वरिष्ठ नेत्यांचा नितांत आभारी आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. भाजपनं मला विधानसभा निवडणुकीमध्ये संधी दिली. भाजपनं पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल पंतप्रधान मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा आणि भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांचा नितांत आभारी आहे. पक्ष नेतृत्व, माझ्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातील नागरिक आणि माझ्या महाराष्ट्रातील मायबाप जनतेने सातत्याने दाखवलेला विश्वासार्थ ठरवण्याचा माझा प्रयत्न असेल, असं ट्विट देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये माझ्या व्यतिरिक्त आणखी 98 उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समावेश आहे. त्यांच्यासह या उमेदवार यादीतील सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा, असं ट्विट देवेंद्र फडणवीसांनी केलंय. तर शिंदेच्या शिवसेनेची यादी आज रात्री किंवा उद्या येण्याची शक्यता आहे. 30 ते 40 उमेदवारांची यादी आज किंवा उद्या येण्याची शक्यता आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीची यादी उद्या जाहीर होणार आहे. शिरूर हवेलीमधून इच्छुक असलेल्या चंदन सोंडेकर यांनी अजित पवारांची भेट घेतली. तर तू कशाला आलास, मीच येतो शिरूर हवेलीमधून, असं अजित पवार यांनी म्हटलंय. उमेदवारी मागण्यासाठी आलेल्या पदाधिकाऱ्याला दादांनी मिश्किल टोला लगावलाय. विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार देण्याची जरांगे यांनी घोषणा केली आहे. अर्ज भरा, माघार कुणी घ्यायची ते 29 तारखेला सांगतो, असं जरांगे यांनी म्हटलंय. निवडून येतील तिथे आपले उमेदवार उभे करूया, असं जरांगे यांनी म्हटलंय. SC STच्या जागा असतील त्या ठिकाणी आपला उमेदवार देऊ नका, असंही जरांगेंनी म्हटलेलं आहे. विधानसभेत उमेदवार देणार, जरांगेंची घोषणा. जिथे निवडून येतील अशा ठिकाणी उमेदवार देणार, अशी घोषणा जरांगेंनी केली आहे. सर्व बाजूने विचार केला की काय केल्याने काय होईल, कारण आम्हाला ना जाणारे सुद्धा खूप आहेत. आम्ही घरी पोरं पचत नाहीत बऱ्याच जणाला. मग आपण काय केलं पाहिजे, तर जिथं मराठ्यांचे निवडून येतील त्याच ठिकाणी उभा करायची, हा निर्णय फायनल झाला.
उभे करणारे उमेदवार अपक्ष असणार, जरांगेंकडून हे स्पष्ट करण्यात आलंय. सगळ्या इच्छुकांनी अर्ज भरण्याच्या जरांगेंच्या सूचना आहेत. अर्ज सगळ्यात 288 भरून ठेवा. भरून ठेवा म्हणतोय. 29 ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याबाबत जरांगे ठरवणार. फॉर्म भरायचे झाले की 29 तारखेला सांगून देऊ, आमक्याने फॉर्म माघारी घ्यायचा. ज्या उमेदवाराला अर्ज मागे घ्यायला सांगितलं त्याने अर्ज मागे घेण्याच्याही जरांगेंच्या स्पष्ट सूचना आहेत. जर त्याच्याही नंतर नाव सांगून बी त्याने फॉर्म तसा ठेवला तर आपण समजायचं याने पक्षावाले कोण पैसे घेतले तर आपल्या विरोधात उभा राहिलाय. उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही तर अंग काढून घेणार, मग तुमचं तुम्हीच बघायचं, अशी भूमिका जरांगेंनी मांडली आहे. जर एखाद्या गावात जिल्ह्यात मतदारसंघात ऐकलं नाही तर मी तिथून अंग काढून घेणार, तुम्ही तुमचंच बघा, मी तिसऱ्यालाच पाडा मानणार. SC, ST राखीव जागांवर उमेदवार न देण्याची जरांगेंची घोषणा आहे. SCच्या आणि STच्या ज्या जागा आहेत तिथं आपण उमेदवार देऊ नये. कोणत्याही पक्षाचे असू द्या, तिथं कोणत्याही म्हणतो. मराठ्यांच्या भूमिकेशी सहमत असणाऱ्या उमेदवाराला राखीव मतदारसंघामध्ये पाठिंबा देणार. आपण मत दिल्यामुळं कोणाचे निवडून आले, मग तो कोणत्या जातीचा असू द्या, तो कोणत्याही धर्माचा असू द्या, तो कोणाचा असू द्या, आपल्या मागण्या मान्य असणाऱ्याला आपण मत द्यावं. इतर ठिकाणी जे उमेदवार 500 रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर मराठ्यांची भूमिका मान्य करणार त्यांना निवडून आणण्याच्या जरांगेंच्या सूचना आहेत. जो आपल्याला त्या 500 रुपयाच्या बॉन्डवर लिहून देईल की तुमच्या मागण्याशी आम्ही सहमत आहेत, त्यालाच निवडून द्यायचं नाही, ते पुरे पाडून टाकायचं. समीकरण जुळलं नाही तर सगळ्यांना पाडू, अशी घोषणा जरांगेंनी केली आहे. मी समीकरण जुळवतोय, जर नाही जुळलं तर मग अवघड आहे. कशाला उभाच करायचे मग, म्हणून त्यांना मागच्या सारखे पाडापाडी. महाविकास आघाडीमधील मतभेदांवर काँग्रेस हायकमांडचं बारकाईचं लक्ष आहे. आजची काँग्रेस पक्षाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रद्द करण्यात आली आणि महाराष्ट्रामधल्या सर्व नेत्यांना दिल्लीमध्येच थांबण्याचे आदेश दिल्ली हायकमांडनं दिले आहेत. उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच भाजप ऍक्शन मोडवर आली आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक सुरू आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस या बैठकीमध्ये नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विदर्भातील जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटामधील वाद विकोपाला गेलाय. रमेश चेन्नीथला यांच्या शिष्टाईनंतर सुद्धा हा वाद सुटलेला नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. काल 10 तास चाललेल्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही. ठाकरे गटाची काँग्रेस हायकमांडकडे तीव्र शब्दामध्ये नाराजी देखील व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. विदर्भात ठाकरे गटाची 12 जागांची मागणी आहे. ठाकरेंनी मागितलेल्या बहुतांश जागा भाजपकडे आहेत, पण त्याच 12 जागांपैकी बहुतांश जागा काँग्रेसला हव्यात. काँग्रेसच्या धानोरकरांची जागाही ठाकरे गटाला हवी आहे. लोकसभेला आम्ही रामटेक, अमरावती, कोल्हापूर या 3 जागा सोडल्या होत्या. आता काँग्रेसनं आम्हाला विदर्भात काही जागा सोडाव्यात, असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. जागा वाटपाच्या मागणीमध्ये ठाकरे काँग्रेसमधला वाद विकोपाला गेल्याची माहिती आहे. काही जागांवर वाद आहे, मात्र मतभेद नाहीत, योग्य तोडगा काढू, असं काँग्रेसकडून सांगितलं गेलंय. या 12 जागांवरून काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये वाद. आरमोरी विधानसभा विद्यमान आमदार आहेत भाजपचे कृष्णा गजबे. गडचिरोली विद्यमान आमदार आहेत भाजपचे देवराळ होळी. गोंदिया विद्यमान आमदार आहेत अपक्ष विनोद अग्रवाल. भंडारा विद्यमान आमदार आहेत अपक्ष नरेंद्र भोंडेकर. चिमूर कीर्तिकुमार भांगडिया भाजप. बल्लारपूर विद्यमान आमदार आहेत भाजपचे सुधीर मुनगंटीवार. चंद्रपूर किशोर जोरगेवार अपक्ष. रामटेक आशिष जयस्वाल अपक्ष. कामठी टेकचंद सावरकर भाजप. दक्षिण नागपूर भाजपचे मोहन मते. अहेरी अजितदादा गटाचे धर्मराव बाबा अत्राव. भद्रावती काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर ज्या सध्या खासदार आहेत. काल जवळपास 11 तास बैठक झाली, एकाही जागेवर तोडगा निघू शकलेला नाही. रमेश चेन्नीथला इथे मुंबईत येतात, उद्धव ठाकरेंना भेटतात, पवारांना भेटतात. ते म्हणतात महाविकास आघाडीची तब्येत चांगली आहे. तब्येत नक्कीच चांगली आहे. तब्येतीविषयी कोणी काही आक्षेप घ्यायचं कारण नाही. तब्येत चांगली आहे. ते एक्सरे करू, आज एक्सरे MRI वगैरे करावा लागला तर काही आतले आजार असतात, तर त्या आतल्या आजारांवरती असं वरून दिसत नाही ना. नाही, मला असं वाटतं एक दिवस असाही वेळ येणार आहे महाविकास आघाडीमध्ये ते मारापिट्या करतील.
म्हणजे इतक्या मारापिटी होणार आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण विचार नाही ना. हे फक्त एका विचाराने एक आहे की भाजप आणि महायुती थांबवण्याकरता. त्यांचा विचार काय राष्ट्रीय विचार आहे का? महाराष्ट्राचा विकासाचा विचार आहे का? कधी गरीब कल्याणाचं काही करायचं आहे का? काही करायचं नाही आहे. फक्त 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 भाजप आणि आमचा द्वेष हाच विचार त्यांच्या डोक्यात आहे. कठोर निर्णय दोन्ही बाजूचे असू शकतील ना. त्यांची इच्छा असेल या मतदारसंघातून लढायची, पण कदाचित काँग्रेस, राष्ट्रवादी ते मतदारसंघ मागत असतील तर मग तिथून माघार घेणं काही प्रमाणात आणि दुसरीकडे पुढाकार घेणं, हे ह्याला पण आपण कठोर निर्णयच म्हणतो ना. त्या बाबतीत ते म्हणत असावे असं मला वाटतं. आणि आता वेळ आलेली आहे म्हणून तातडीची कुठलीही बैठक ही तातडीचीच बैठक होणार. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांनी जी बैठक बोलवली इलेक्शनचं वेळ काळ बघता, तर प्रत्येक बैठक आता तातडीची. पवार साहेबांनी बोलवली तातडीचीच म्हणावं लागेल, काँग्रेस पण आणि उद्धव ठाकरे साहेब पण.